सुप्रभात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो. श्रीधरा भक्तवत्सल्य रूपा अजान बाहू दिव्ययोगी अमुपा खामगाव क्षेत्री जन्मली ही मूर्ती जगी जाहली ती अलौकिक कीर्ती. समर्थ सद्गुरू श्रीधर महाराज यांच्या सानिध्यामध्ये सद्गुरू श्रीधर महाराजांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्यावर चालू असणारी नर्मदा परिक्रमा सद्गुरू श्रीधर महाराज संस्थान येथून श्री क्षेत्र ओंकारेश्वर या ठिकाणी परिक्रमा धारण करून पैदल परिक्रमेचा आजचा आमचा हा 35वा दिवस आहे आणि त्यानिमित्त या गावामध्ये आम्ही मुक्कामाला आहे. त्या गावाचं नाव आहे राणापूर आणि आश्रमाला बाबांजींनी नाव दिलेलं नाही, पण बाबाजींचा इथे फोटो आहे. परमपूज्य 1008 गुरु सियाराम बापू अशी आश्रमसेवा आहे. फार सुंदर या ठिकाणी रात्री भोजन प्रसादी मिळाली. सकाळी बालभोगसुद्धा आम्हाला इथे मिळाला आणि बालभोग घेऊन आता पुढील प्रवासाला मार्गक्रमण करायचं आहे. आज थोडा निघायला उशीर होतो आहे, त्यामुळे सूर्यदर्शन आम्हाला आश्रमातच होतं आहे. आणि सूर्यदर्शन म्हणजे काय तर मैयाचा तट आणि मैयाच्या जलामधून सूर्याचं प्रतिबिंब फार सुंदर दिसते. अगदी मैयाच्या तटावर आहे आणि या ठिकाणी मैया उत्तरवाहिनी आहे. इथे उत्तरवाहिनीचा शेवट आहे, त्यामुळं आणखीसुद्धा या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. चौकून मैयाचा सुंदर तट आणि दिव्य जल आहे. सर्व अशा प्रकारचं वातावरण आहे. आश्रमाची परिस्थिती अशी आहे की सोडून जावं वाटत नाही, पण काय करावं, प्रवासी आहे, प्रवाशाला जावं लागते. नर्मदे हार. रात्रीच्या आश्रमाला इथे बंब आहे आंघोळीला. आज गरम पाण्याने आंघोळ झाली आणि अशा प्रकारचं आश्रमाचं काही काम चालू आहे. 3 मजली आश्रम आहे, काम होऊन राहिलं. पण त्या आश्रमाला सुंदर व्यवस्था आहे आणि मैयाचा तट फार सुंदर आहे. फार आकर्षक दर्शन आहे मैयाचं. आश्रमाच्या बसलेल्या गादीवरूनच आम्हाला मैयाची आरती स्पष्ट मैयाचं दर्शन घडत होतं. तिथूनच आरती आम्हाला सुंदर करता आली. इथे काही बांधकामसुद्धा चालू आहे. चालू काय मोडलं आहे बहुतेक, हां मोडलेलं आहे. इथे काहीतरी असा बंधारा वगैरे होता पण मोडला. मैयाला जोडणारी छोटी नदी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आमच्या नर्मदा परिक्रमेचा 35वा दिवस आहे. समर्थ सद्गुरू श्रीधर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या पादुका घेऊन माँ नर्मदेची ही पायी परिक्रमा चालू आहे. ओंकारेश्वरपासून आज आरंभ केलेली परिक्रमा आज 35व्या दिवसाला आम्ही राणापूर या गावातून आजची परिक्रमा आरंभ करतो आहे. सुंदर मैयाचा तट आहे, निसर्गाचा सानिध्य आहे आणि दिव्य भक्तीचा प्रकाश अंतकरणामध्ये जागृत सद्गुरू श्रीधर महाराजांच्या कृपेने गुरुवर रामभाऊजी महाराज चोपडे यांच्या आशीर्वादाने सुंदर अशी परिक्रमा चालली आहे. आणि त्याचबरोबर शाश्वत दैवत अशी असणारी माँ नर्मदा पतित पावनी जटाशंकरी हिचं सानिध्य आहे. परिक्रमेला फार आनंद आहे. नर्मदे हर मात गंगे हर जटाशंकरी हर. नर्मदे हर. सकाळचे 10:20 झालेत. या सुरसामल गावात बालभोग प्रसादीसाठी थांबलो होतो. बालभोग आणि चहा प्रसादी घेऊन आता पुढे मालसरच्या दिशेने प्रवास करायचा आहे. सिनोर, मालसर आणि सिनोर प्रवास करायचा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हरिहर आश्रम आयोजक राहुल पटेल. राहुल पाटलांच्या या आश्रमामध्ये आम्ही भोजन प्रसादी घेतले. हा फोटो आहे त्यांचा. त्यांनी
पैदल परिक्रमा केली आहे तेव्हाचा फोटो 2023चा. आणि हा नाव नंबर आहे त्यांचा. सुरशाल चे राहणार आहेत ते आणि सध्या सिनोरला त्यांचा हा आश्रम आहे. इथे दत्त आश्रमसुद्धा आहे एक जुना, पण हा नवीन आश्रम आहे. नर्मदे हर इथे भोजन प्रसादी घेतली आणि आता आम्ही पुढे निघालो. दुपारचा 1:30 वाजला. नर्मदे हर सिनोर येथील आनंदेश्वर महादेव मंदिर आणि इथे समोरच आहे मैयाचा सुंदर तट. आता याच तटमार्गाने जायचं आहे अनुसया टेम्पलला, अनुसया मंदिरमध्ये. नर्मदे हर. आता दुपारचे 2 वाजलेत. आमचा प्रवास सुरू आहे. नर्मदे हर. बॅग घ्यायला येऊ काय? हात पकडू काय?